साधी राहणी उच्च विचारसरणी हे महान पुरुषांनी म्हटलेलं होतं. त्याच्यामध्ये आज आपल्या समोर अध्यक्ष साहेब आहेत वाडीचे. ते साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे दिसत आहेत. त्यांचा जो पेहराव आहे तो साधा आहे आणि नगर परिषद अध्यक्ष आहे असा काही घमंड त्यांना दिसत नाही, त्यांच्याकडे दिसत नाही असं दिसते. तर या वार्डाचे जे नगरसेवक आहेत ते पण आपल्या सोबत आहेत. तर आजचा जो कार्यक्रम आहे त्याबद्दल त्यांच्यापर्यंत जाणून घेऊया. तर अध्यक्ष साहेब, आजचा जो कार्यक्रम आहे त्या बाबतीत काय माहिती द्या? नाही, आज या ठिकाणी महात्मा फुले चौक, आंबेडकर नगर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा महात्मा फुले चौक यांच्या वतीने आज क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. या ठिकाणी अतुल भाऊ यांच्या माध्यमातून या परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी करण्यात आला. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा करिता जे काही कार्य केलं असेल, समाजाच्या अनिष्ट रूढी परंपरा याच्या विरोधामध्ये जे जनजागृती केलं असेल, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा उत्सव साजरा करताना आम्हा सर्वांना आनंद आहे. त्यांची प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये सुद्धा समाजाने त्यांनी दिलेले विचार हे समाजापर्यंत पोहोचावेत याकरिता आमचे निरंतर प्रयत्न असतील. आज हा जयंतीचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी पार पडला आणि एक कार्यक्रम चांगला या ठिकाणी करण्यात आला. निश्चितच कार्यक्रमाची सुरुवात चांगली झाली आणि तुम्ही जे निर्णय घेतलेले होते निवडणुकीच्या आधी, त्याच्यापैकी पहिली सुरुवात आंबेडकर नगर वाडीमध्ये झालेली आहे. एक नगरसेवक म्हणून आणि सभापती म्हणून तुम्ही काय सांगाल आजच्या जयंतीच्या निमित्त? क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जो इथे बौद्ध महासभा यांनी जो कार्यक्रम घेतलेला आहे, मी एवढंच म्हणेल की इथे ज्येष्ठ नागरिकांचा जो सत्कार झाला आणि यांनी जे इथल्या नागरिकांनी जी तयारी दाखवलेली आहे, आज आमचे अध्यक्ष नरेश भाऊ चरडे यांनी जो आवाहन केलेलं आहे नागरिकांना की स्वच्छता आपल्या परिसरामध्ये ठेवली पाहिजे, आपला शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपलं घर स्वच्छ राहील, आपला परिसर स्वच्छ राहील तर आपलं गाव स्वच्छ राहील आणि आपल्या इथे स्वच्छता राहिली तर तसंच आपल्या शहराची उन्नती होईल. तर माझी हीच विनंती आहे सगळ्या नागरिकांना की जो आम्ही आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाला उद्देशून आपण त्याकडे लक्ष द्यावे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा. साहेब, शेवटी आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन पाहिजे 14 एप्रिलच्या बाबतीत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा कार्यक्रम वाडी शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या ठिकाणी साजरा होईल. सर्व नागरिकांमध्ये फार उत्साह आहे की ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाला समान अधिकार दिले, जीवन जगण्याचा अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला. स्त्रियांना मतदानाचा अधिकार असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मिळाला आणि म्हणून आम्हाला या जयंतीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहाने बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी करायची आहे.